2018मध्ये आम्ही महेश कोठारे सरांची विठू माऊली ही मालिका एकत्र करत होतो. विठ्ठलावर आधारित मालिका होती, ज्याच्यामध्ये मी भक्त पुंडलिकाची भूमिका साकारत होतो आणि साक्षी माझी बायको कुसुमची भूमिका साकारत होतो. मेरी हर एक सांस की सुबह हो तुम. नशीब माझं असं की माझी आयुष्यातली पहिली सिरियल, मी नवीन स्ट्रगल करायला इथे आले होते मुंबईत आणि आयुष्यातली पहिली सिरियल होती आणि मला माहिती नव्हतं की विठू माऊली माझं नशीब लिहित आहे आणि मला अथर्वसारखा मुलगा माझ्या नशिबात मिळाला आणि ही इज व्हेरी गुड, ही इज व्हेरी गुड. तुम मेरा हर एक ख्वाब सपना जहां हो तुम. खुद से मिला हूँ मैं जहां वो पता हो तुम. हाथों के पार जो मिले वो नशा हो तुम. मेरे आखिरी दिन की सजा हो तुमसे है. हमसे हो तुम, ना हो तो क्या ही है हम. तुमसे है हमसे हो तुम, ना हो तो क्या ही है हम. एकतर आम्ही असं कपल आहोत की आम्ही खूप जास्त असे रोमॅन्टिक किंवा असे सोशली नसतो. आम्ही खूप भांडतो. आणि मुख्य म्हणजे मला झेलतो तो बेसिकली, म्हणून मी त्याचं जास्त प्रेमात आहे की मी ना अशी ताशी आहे चिडचिड आणि असं एका मिनिटात मग असं ते जा निघितून. Dope bass like dropping. Here we go, here we go, here we go now. सोने रोबा चोटियों ने मोती न सुजाड़िया तन ढोल रे ढमके सुपरनाऊ मोला डेढ़ लातन बाजुटी बेहानिया. हे सोने रोबा चोटियों ने मोती न सुजाड़िया तन ढोल रे ढमके सुपरनाऊ मोला डेढ़ लातन बाजुटी बेहानिया. दिखाने चांद को नीचे आसमान चले हम. सूट में लगती बंदूक जीन्स में लगती तू बम. कोई अच्छा फूल होता तो पेश भी करते. गुलाब को गुलाब कैसे पेश करे हम. फिर बहका रहूं महका नैनों का जाल तूने कस के फेंका. अरे मैं भी तू भी ना कोई सूफी वूफी ले दूं ये भी वो भी जो तू मांगे भूखी. रखना डोली सजा के हाथों में तू मेहंदी लगा के. मेहंदी से न मिटेगा मेरा नाम जब तक इस जहां में मैं ही तेरा श्याम. लेट्स गो. सोने रोबा चोटियों ने मोती न सुजाड़िया तन ढोल रे ढमके सुपरनाऊ मोला डेढ़ लातन बाजुटी बेहानिया. हे सोने रोबा चोटियों ने मोती न सुजाड़िया तन ढोल रे ढमके सुपरनाऊ मोला डेढ़ लातन बाजुटी बेहानिया. घ्याव्या वाटतात की 8 वर्ष रिलेशनशिप मध्ये असताना ऍक्च्युली लोक लग्न करतायत आणि इतक्या प्रेमात आहेत, म्हणजे त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसतंय ते प्रेम. पुंडलिकाच्या बायकोसाठी हे सगळं आम्ही विटनेस केलंय अगदी डोळ्यात. ती येणं त्यांची पहिली भेट, नजरा नजर, ते तो प्रवास, झालेला प्रवास आज लग्नापर्यंत आम्ही पाहतो. फ्लॅट व्हायला झालंय, कारण अथर्व आणि मी पण रूम शेअर करायचो आणि यांची भांडणं झाली की आम्हालाच धडकी भरायची की अरे देवा, आता म्हणजे आता कसं सोडवायचं असं. हिंदीत शायरी वगैरे म्हणताना इर्षाद म्हणतात, तसं मराठीत 2 ओळी ऐकायच्या आधी पण म्हणलात तरी चालेल. म्हणा जरा. अर्ज किया है. समीप आली अंतरपाटाची घटिका, समीप आली अंतरपाटाची घटिका, काढूया त्यावर सुरेख नक्षी. समीप आली अंतरपाटाची घटिका,
काढूया त्यावर सुरेख नक्षी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आलेत अथर्व आणि साक्षी. मी ओल्ड स्कूल ती जेन्सी ती सिटी वाली आणि मी देसी तरी इगो तिला जरा भी नाही मनामध्ये खराबी नाही टाकराची तिच्या मागे डेली क्रेझी तरी. जसा विचार केला होता हा दिवस असा असेल त्याच्यापेक्षा लाख पटीने आजचा दिवस सुंदर आहे. सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग. अरे सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग. अरे सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग. ती ओजी एकदम फाईन आहे आणि थोडीशी डिवाईन आहे. कशी लाजते बघून आयना आणि चेहऱ्यावरती शाईन आहे. खानदानी ग्रॅटिट्यूड ॲटिट्यूड पुरा एशियाना चौथं किलं स्टाईल केलं मूव. तिच्या समोर फिक्क गोल्ड आहे बोलायला पक्की बोल्ड आहे. खरंच खूपच सुंदर आहे. सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग. अरे सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग. तुझं नाव काय आहे सुंदरी हो. सबसे मेरे दिल को गया लेकर मेरी नींद चुरा ली उसने और ख्वाब गया लेकर. अब ये नैना बोले यार बोले यही लगातार और चाहे कितना रोके करोगे प्यार. मेरे सैया सुपरस्टार मेरे सैया सुपरस्टार मैं फैन हुई उनके ओ मेरे सैया सुपरस्टार मेरे सैया सुपरस्टार ओ मेरे सैया सुपरस्टार मैं फैन हुई उनके ओ मेरे सैया सुपरस्टार. और कैसे कट रही है सुपरस्टार के साथ जिंदगी? जिंदगी बर्बाद हो गया. इनको आता ही नहीं है इनको पता ही नहीं है इनसे होता ही नहीं है. रोमांस नहीं करते डांस नहीं करते इनको पड़ी ही नहीं है. मेरी ब्यूटी किस काम की हर बात पे टिकी करती हर बात पे ओके करती. मेरे चीटू मेरे जानू मेरे सोना मेरे मजनू मेरे हस्बैंड मुझको प्यार नहीं करते. कोई और ही है मेरे हस्बैंड नहीं क्योंकि वो तो मुझसे प्यार नहीं करते. ओके, हा परफॉर्मन्स सुरू झाला तेव्हा हा चेहरा इकडनं आम्ही बघितला होता काय आहे. तर तुला ऍब्सोल्युटली काय माहित नव्हतं हे आम्हाला कळलं, पण परफॉर्मन्स झाल्यावर तुला काय आता बोलायचंय? मला खरंच म्हणजे खूप मोठं सरप्राईज होतं माझ्यासाठी. रील्स वगैरेवर आपण बघत असतो ना असे संगीतला अचानक गुरु उठतो किंवा ब्राईड उठते आणि नाचायला लागते. आपल्याला वाटतं ते सेट असतं पण हे खरंच नव्हतं. 1-1.5 वर्षापूर्वी ती म्हणाली होती की जेव्हा आपलं लग्न असेल तेव्हा मी हे जिंदगी बर्बाद धोक्या गाणं करेन. तर मला आता आठवलंय मी भांडलो होतो आणि म्हणालो तू इज्जत घालवशील करू नकोस. खूप सिनियर्स असणार आहेत आपले आई वडील असणार आहेत पण मी इज्जत खरंच केलं आणि खूप छान केलं. हसबंड तयार तिच्याशी लग्न करणं हे
माझं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न आहे आणि ते आज पूर्ण होतं आहे. कुछ कुछ होता है फिल्ममधलं एक वाक्य आहे, प्यार दोस्ती है. सो माझ्यासाठी अथर्व इज कम्फर्ट झोन. आणि साक्षी ही खूप अल्लड आहे, ती हुशार आहे खूप, ती बालिश नाही आहे पण ती अल्लड आहे. त्याच्यासोबत मी भांडू शकते, मी त्याच्यासोबत गॉसिप करू शकते. म्हणजे माझं असं होतं की काही मला गॉसिप आलं की पहिलं, आणि माझ्यासाठी कप्पे नाही आहेत आयुष्यातले, की असं असतं ना की आपण हे बॉयफ्रेंडसोबत डिस्कस नाही करायचं, आपण हे नवऱ्यासोबत डिस्कस नाही करायचं, त्यांच्यासाठी एक वेगळं असतं, म्हणजे बेस्ट फ्रेंड वेगळा. अथर्व माझा बेस्ट फ्रेंड आहे. आम्ही ज्या पद्धतीने इमॅजिन केलं होतं त्याच्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं होतं आणि आय एम शुअर की आता सकाळी सकाळी मला रडवू नका कारण मला खूप काही करायचं आहे, पण तिच्याशी लग्न करणं आज ही बेस्ट फिलिंग आहे आत्तापर्यंतच्या आयुष्यातली. चांदण नको चंद्रमा नको नको मनी किनारा, साथ हवी मला तुझी त्यातच पुरे मला निवारा. रीते भासे बघ जग हे सारे उरे फक्त शहारा, साथ हवी मला तुझी त्यातच पुरे मला निवारा. साथ तुझी मिळू दे मला, हातात हात आपुला. साथ तुझी मिळू दे मला, हातात हात आपुला. साथ तुझी. स्वप्नी आलेलं रूप तू, तिमिर झाले मी अंदीप तू. तुझ्या विना मीच भास माझा रूप मी, स्वरूप तू. रूप मी स्वरूप तू. चांदण तू चंद्रमा तू, तूच निवारा शहारा. साथ तुझी मिळू दे मला, स्वर्गात बंद आपुला. साथ तुझी मिळू दे मला. स्वर्गात बंद आपुला. साथ तुझी. मला कळतच नाही मी काय बोलू. आय एम सो सॉरी. म्हणजे माझं असं होत नाही जनरली, पण मी खूप ओव्हरवेल्म झाले. माझं त्या मुलाशी लग्न झालं आहे मला अजूनही फील होत नाही. इवन आज सकाळी पण जेव्हा तो माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालत होता तेव्हा मी इतकी हसत होते. ॲक्च्युली रडायला हवं होतं, इमोशनल व्हायला हवं होतं, पण मला हसायला येत होतं की एक 18 वर्षांचे 19 वर्षांचे 2 लहान मुलांनी तसंच लग्न केलं होतं आणि आत्ता ते 7 वर्षांनी परत ते लग्न झालं आहे. आणि हे खूपच थँक्यू देवाला, थँक्यू सो मच. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं, बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेउरं, लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं
संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलम् शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान शुभमङ्गल सावधान लाभो संतति संपदा बहु तुम्हार लाभो तही सद्गुणा साक्षी आणि अथर्व या दोघांच्या लग्नाला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. आणि आज मोठे आहेतच ते, कर्तृत्वानं आणखी मोठे व्हावेत आणि आपल्या महाराष्ट्राचं कला जीवनातल्या कलाकारांचं सर्वांचं अत्यंत अत्यंत चांगलं व्हावं म्हणून त्यांना माझे आशीर्वाद आणि शुभेच्छा. अथर्वला कोठारे विजन संपूर्ण कोठारे विजन परिवारातर्फे अथर्वला आणि साक्षीला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांची सुरुवात आमच्यापासूनच झाली होती. म्हणजे तो लहान असताना सुद्धा त्यांनी माझ्याकडे काम केलेलं आहे. नंतर तो जसा जसा मोठा होत गेला मग फक्त पुंडलिकमध्ये हा पुंडलिक झाला होता आणि त्याच्याबरोबर साक्षी त्याची धर्मपत्नी झाली होती आणि तिकडे यांची जोडी जमली आणि तिने म्हटलं ह्योच नवरा पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. चला.